तुम्ही कधी टॉयलेटमध्ये चहापत्ती टाकली आहे का? आता चहा बनवण्यासाठी तर आपण चहापत्तीचा वापर रोजच करतो, पण ह्या पत्तीचा वापर तुम्ही कधी क्लिनिंगसाठी सुद्धा केला आहे का? कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इकडे बिफोर कंडिशन बघू शकता. बाथरूम म्हटलं की त्यामध्ये बेसिन, टॅप, त्या टॉयलेट वगैरे सगळं काही येतं आणि हे क्लीन ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. आता तुम्ही टॅपची कंडिशन तर बघितलीच आहे. आता तुम्हाला कमोड असेल किंवा इंडियन टॉयलेट असेल आणि बेसिन असेल, असे व्हाईट असल्यामुळे त्यावरती ना पाण्याचे डाग एवढे दिसत नाहीत, किंवा असं व्हाईट ही कमोड असेल आणि जास्त जर लोक नसतील तर हे नेहमी घाणसुद्धा होत नाही, पण मात्र त्या खालची टाईल्स ही नेहमी घाण होत असते. तर ही टाईलसुद्धा खूप चिकट होते आणि रोज जर ही धुतली नाही तर स्लिपरीसुद्धा होण्याची खूप शक्यता असते. मग त्यासाठी आपण हे सोल्युशन बनवलं आहे, मॅजिकल सोल्युशन, ज्याने बेसिन, टॅब, कमोड म्हणजे इंडियन टॉयलेट जरी असले तरीसुद्धा क्लीन होईल आणि खालची फरशी सगळं काही आपण ह्या एका सोल्युशनने क्लीन करतो आहे. आपण जे सोल्युशन बनवलं आहे ते तुम्हाला बाथरूममध्ये पूर्ण ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. टॉयलेटमध्ये टाकायचं आहे, त्यानंतर बेसिनमध्ये टाकायचं आहे आणि खाली फ्लोअरवरती सुद्धा तुम्हाला हे सोल्युशन टाकायचं आहे. हे मॅजिकल सोल्युशन कसं बनवायचं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला मग आता आपण बघूयात ते मॅजिकल सोल्युशन कसं बनवायचं. तर आता आपण इकडे साधारणतः 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे, गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे चहा पत्ती. साधारणतः अर्धा चमचा चहा पत्ती मी घातलेली आहे. आता जर तुम्ही चहा केलेला असेल आणि जर दुधाचा चहा असेल तर ती पत्तीचा सुद्धा रियूज करू शकता. फक्त ती पत्ती व्यवस्थितरित्या तुम्हाला 2 ते 3 वेळेस नळाखाली धुवून घ्यायची आहे आणि पुन्हा पाणी घेऊन मग ती पुन्हा अशा पद्धतीने जसं मी आता कोरडी चहापत्ती घातली आहे तशी टाकू शकता. त्या पत्तीचा तुम्ही रियूजसुद्धा करू शकता आणि पत्ती आपल्याला जास्त नाही टाकायची, थोडीच टाकायची आहे. आता आपण यामध्ये पत्तीचा वापर का केला तेही जाणून घेऊयात. तर बघा, बाथरूममध्ये जे आहे टॅब असतात. आता घरामध्ये तुम्ही हे सोल्युशन ना कोणतेही टॅब क्लीन करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर ते टॅब क्लीन करण्यासाठी चहापत्ती एकदम कारबाज आहे आणि चहापत्तीने स्टीलचे जे नळ आहेत ना ते खूप साफ निघतात, म्हणून आपण यामध्ये चहापत्तीचा वापर केलेला आहे. बाकी आता तुम्ही म्हणत असाल बेसिन आणि कमोड, तर ते सुद्धा हे खूप छान पद्धतीने क्लीन करतं. आता आपण त्यासाठी तर हार्पिक नेहमी वापरत असतो, पण हार्पिकने कोणाकोणाला ॲलर्जी होऊ शकते, त्यामुळे आपण हे अगदी घरच्या साहित्य उपलब्ध असतं बघा आपल्या घरी, तर त्या साहित्यातच आपण हे सगळं काही बनवत आहोत. आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि एकदा का तुम्ही हे बनवून बघितलं ना तर तुम्ही हार्पिक कधीच वापरणार नाहीत. एवढं कारबाज असं हे सोल्युशन बनतं आणि नक्की जे आहे तुम्ही नेहमीसुद्धा या पद्धतीने क्लीन कराल. मी तुम्हाला यासाठी नळ एकदम जवळून दाखवला की जेणेकरून तुम्हाला अगदी खात्रीशीर असा जो आहे तो रिझल्ट दिसेल की किती घाण झालेला आहे आणि नळावरनं तुम्ही बाकी जे आहे बाथरूमची कंडिशन समजू शकता. तर आता बघा, आपण हे 2 मिनटं उकळून घेतलं आहे, म्हणजे पत्तीचा पूर्ण कलर आता ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे, पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता आपल्याला हे गरम असतानाच बाकीचे सुद्धा इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचं आहे. आता आपल्याला इकडे घालायचं आहे 2 चमचा मीठ. मीठ हे क्लिनिंगसाठी खूप भारी असतं आणि ॲज स्क्रबिंग एजंट म्हणून सुद्धा तुम्ही जे आहे क्लिनिंगसाठी याचा वापर करू शकता आणि मीठ हे नक्की यामध्ये आवर्जून घालायचं आहे. 2 चमचा मिठाचा वापर केला आहे. त्यानंतर आपल्याला इकडे घालायचं आहे वॉशिंग पावडर. जोही वॉशिंग पावडर तुम्ही यूज करत आहात ती वॉशिंग पावडर तुम्हाला 1 चमचा यामध्ये घालायची आहे. वॉशिंग पावडर तुमच्याकडे नसेल, तुम्ही लिक्विड स्वरूपाचं वॉशिंग पावडर वापरत असणार तर ते टाकलं तरीही चालेल, किंवा तेही नसेल तर डिशवॉश लिक्विडचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा तुम्हाला इकडे घालायचा आहे बेकिंग सोडा. बेकिंग पावडरचा यूज नका करू, बेकिंग सोडाच घाला. आणि आता आपण यामध्ये टाकतो आहे डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड. आपल्याला इकडे घालायचं आहे जेही तुम्ही वापरत आहात. बस आपलं कारबाज हे असं हे सोल्युशन तयार झालं. आता हे सोल्युशन आपण जे आहे ते पूर्ण बाथरूममध्ये टाकून घेतलं आहे आणि 5 ते 10 मिनटं तुम्हाला त्याला रेस्टिंग पिरियड द्यायचा आहे, म्हणजे क्लिनिंगसाठी ते अगदी जे आहे अगदी लवकर निघेल.
कितीही डाग झालेले असतील ना तरी अगदी व्यवस्थितरित्या ते साफ होतं. येलो स्टेन झालेले असतील टॉयलेटमध्ये ते सुद्धा साफ होतात. आणि बऱ्याचदा क्षारयुक्त पाणी असतं त्यामुळे याच्या सीटवरती सुद्धा भरपूर असे ते पांढरे डाग होत असतात. आणि त्याचबरोबर खाली ज्या काही टाईल्स असतात आणि बाजूला ज्या भिंती असतात, आपण अंघोळ करतो त्यामुळे शिंतोडे त्यावरती उडतात ना, तर ते सुद्धा जे आहे याने निघतं. फक्त तुम्हाला त्याला रेस्टिंग पिरियड द्यायचा आहे, लगेच हे घासून घ्यायचं नाही. एकदम कारबाज आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण हार्पिक यूज केला ना की भरपूर अशी हाताला ना खाज सुटते आणि कुठेतरी ती खाज सुटल्या कारणाने जे आहे नंतर भरपूर आपण हात जरी स्वच्छ केले ना तर ती इचिंग थांबत नाही, ॲलर्जी कंडिशन टाईप होऊन जाते. तर त्यामुळे तुम्ही असे घरगुती उपाय नक्की ट्राय करू शकता. आणि जर तुम्ही क्लिनिंग वगैरे करत आहात, डीप क्लिनिंग करत आहात, तर त्यासाठी तुम्ही ह्या सोल्युशनचा वापर नक्की करा. आता सेम पद्धतीने मी जे आहे हे टॉयलेट व्यवस्थितरित्या घासून घेते आहे. आणि तुम्हाला बेसिनसुद्धा घासून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे एकच कलरचा ब्रश दिसेल, पण तसं काहीच नाही आहे. हा जो ब्रश आहे तुम्ही व्यवस्थित बघा, हा शॉर्ट ब्रश आहे जो की बेसिनसाठी वापरला जातो. आणि तो जो मी कमोड क्लीन करण्यासाठी वापरला तो लॉंग ब्रश आहे. फक्त कलर एक असल्या कारणाने तुमचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं आणि तुम्ही मला पुन्हा कमेंटमध्ये सांगाल की तोच ब्रश पुन्हा बेसिनला वापरणं व्यवस्थित वाटत नाही, मलाही वाटत नाही. त्यामुळेच इकडे मी जे आहे ते दोन्हीही एकाच कलरचे असल्यामुळे मी थोडंसं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. आता फ्लोअरसुद्धा आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. तर खाटची टाईलसुद्धा खूप स्लिपरी होत असते, त्यामुळे रोज ही ब्रशने घासलीच गेली पाहिजे. आणि सगळं घासल्यानंतर जेही तुम्ही ब्रशचा वापर केला ते स्वच्छ पाण्याने धुवून जिथल्या तिथे ठेवलं तर ब्रशसुद्धा व्यवस्थितरित्या क्लीन राहतात. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही रोज तुमची टाईल खालची जरी घासली आणि पूर्ण जरी क्लीन केलं तर खूप मस्त असा रिझल्ट येतो. आता सेम पद्धतीने आपल्याला सगळं काही साफ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला टॉयलेटसुद्धा जे आहे व्यवस्थितरित्या साफ करून घ्यायचं आहे. पण हे कधीही डीप क्लीन करत असताना अंघोळीच्या आधी करायचं आणि नंतर हेडबाथ नक्की घ्यायचा. सो थोडंसं हायजिनिक आपण सगळी क्लिनिंग केली तर थोडंसं हायजीनसुद्धा मेंटेन करायचं आणि हेडबाथ नक्की घ्यायचा. केस व्यवस्थित धुवायचे. तर तुम्ही बघू शकता आता इकडे सगळं काही साफ झालेलं आहे. आणि टॉयलेटमध्ये भरपूरच स्टेन झाले असतील तर त्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले आहेत, शेअर केलेले आहेत. तुम्ही ते सुद्धा नक्की बघू शकता आणि अशा पद्धतीने नक्की क्लीन करू शकता. सगळं झाल्यानंतर हँडवॉश नक्की करायचा आहे. सो तुम्ही इकडे रिझल्ट बघू शकता. किती घाण टॅप झाला होता तो एकदम साफ झाला आहे. तुमच्या समोर मी दाखवलेला आहे. बेसिन क्लीन झाला आहे, सगळा फ्लोअरसुद्धा क्लीन झाला आहे आणि कमोडसुद्धा बघू शकता. येल्लो स्टेल असेल, दुर्गंधी असेल, सगळी निघून जाते. नक्की या पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की यस, हार्पिकने जर तुम्हाला ॲलर्जी होत असेल तर तुम्ही हे सोल्युशन करून बघितलं तर तुम्हाला कसा अनुभव आला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचं बाथरूम जे आहे ते नक्की चमकेल या पद्धतीने. सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जो आहे माहितीपूर्ण राहिला असेल आणि तुम्हाला क्लिनिंगसाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.